सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर हे आहे आपला थर्ड लेक्चर ऑन अ रिअल ॲनालिसिस. टॉपिक आहे लिमिट ऑफ द सिक्वेन्स. सिक्वेन्सचं लिमिट कसं फाईंड करायचं किंवा लिमिट ऑफ द सिक्वेन्स, लिमिट त्या सिक्वेन्सचं काय होते हे आज आपण पाहू. ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल थ्रू पाहू की लिमिट म्हणजे त्या सिक्वेन्सचं लिमिट काय असते किंवा आपण त्याला डिफाईन कसं करू शकतो. ठीक आहे. तर फर्स्ट वी सी द सम एक्झाम्पल ऑन द लिमिट ऑफ द सिक्वेन्स. तर पहिलं एक्झाम्पल आहे आपला सिक्वेन्स ऑफ 1/n. यांचे एलिमेंट काय येणार 1, 1/2, 1/3, 1/4 and continue in this manner for every n belongs to natural number. ठीक आहे. and second example आपण घेऊ सिक्वेन्स ऑफ n. याचे एलिमेंट काय येणार 1, 2, 3, 4 कंटिन्यू इन दिस मॅनर फॉर एव्हरी n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके. तर आपण या एक्झाम्पलला मीन्स या पॉईंटला आपण रिअल लाईनवर कसं प्लॉट करू शकतो ते बघू आता. ठीक आहे. त्याच्यावरून आपण लिमिट म्हणजे काय हे समजून घेऊ. तर ही आहे आपली रिअल लाईन. ठीक आहे. झिरोच्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स आणि झिरोच्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे. तर सिक्वेन्स 1 मधले एलिमेंट आपण रिअल लाईनवर प्लॉट करू. ते कसे येणार. ठीक आहे. 1 पहिला एलिमेंट 1 इथे येणार. ठीक आहे. 1/2 म्हणजे 0.5 इथे. ठीक आहे. मीन्स हा 1/2. 1/3 इथे येणार. ठीक आहे. 1/3, 1/4 इथे, 1/5 इथे, 1/6 अँड सो ऑन. ठीक आहे. तर आपण इथे पाहू की ही सिक्वेन्स कोणत्या नंबरकडे जात आहे. ठीक आहे. जसं जसं आपण n टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे nला जसा आपण इन्फिनिटीकडे घेऊन जातो तसा हा इथले एलिमेंट्स हे स्मॉल होऊन राहिले. मीन्स लहान होऊन राहिले. पण लहान होऊन ते कोणत्या नंबरकडे जात आहेत. ठीक आहे. तर ही सिक्वेन्स झिरोच्या लहान तर होणार नाही. ठीक आहे. मीन्स ही सिक्वेन्स जास्त करून जसं आपण यांची व्हॅल्यू वाढवू तसं ही सिक्वेन्स झिरोकडे जाणार. ठीक आहे. मीन्स झिरोला टेंड्स करणार. मीन्स झिरोकडे जाणार. ठीक आहे. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये पहा. फर्स्ट नंबर इज 1, सेकंड इज 2, थर्ड इज 3, 4 अँड सो ऑन. ठीक आहे. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण पाहू. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. ठीक आहे. तर जसं आपण nला इन्फिनिटीकडे घेऊन जाऊ. ठीक आहे. जसं आपण nला इन्फिनिटीकडे घेऊन जाऊ तसे नंबर हे इन्क्रीज होणार. ठीक आहे. इन्क्रीज होणार आणि इन्क्रीज होऊन कोणत्या नंबरकडे जाणार. आपण असा एक फिक्स नंबर सांगू शकतो का की ही सिक्वेन्स त्या नंबरकडे अप्रोच होत आहे. नाही. या सिक्वेन्समध्ये आपण सांगू शकत नाही की ही नंबर्स कुठपर्यंत जाणार आणि कोणत्या नंबर्सला एखाद्या फिक्स नंबरला टेन्स करू शकतो. मीन्स या सिक्वेन्समध्ये असा आपल्याला नंबर मिळणार नाही की ज्यासाठी आपण म्हणू शकतो की ही सिक्वेन्स त्या नंबरला अप्रोच करत आहे. पण इन अ फर्स्ट एक्झाम्पल वी सी द एलिमेंट्स काय आहेत 1/2, 1/3, 1/4, 1/5 अँड सो ऑन. तर या सिक्वेन्समध्ये जसं आपण यांची व्हॅल्यू जसं इन्फिनिटीकडे घेऊन जाऊ तसे ते एलिमेंट्स किंवा नंबर्स झिरो या फिक्स नंबरकडे अप्रोच होणार. ठीक आहे. तर आपण म्हणू शकतो का आपल्याला सिक्वेन्स 1 मध्ये असा एक नंबर मिळतात रिअल नंबर ज्यासाठी ती सिक्वेन्स त्या नंबरला अप्रोच करतायत जसं आपण यांची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे घेऊन जाऊ. पण इन अ सेकंड एक्झाम्पल वी कॅनॉट से दॅट देर इज प्रेझेंट इन अ वन रिअल नंबर दॅट दिस सिक्वेन्स गो और अप्रोच टू दिस फिक्स नंबर. ठीक आहे. तर आपण म्हणू शकतो का आपल्याकडे असा एक सिक्वेन्स आहे xn. ठीक आहे. जो अप्रोच करताय मीन्स एक्सकडे जात आहे. ठीक आहे. जसं आपण एनची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे घेऊन जाऊ तसा xn हा
या फिक्स नंबरकडे, एक्स हा फिक्स नंबर आहे, फिक्स नंबरकडे अप्रोच होणार, ठीक आहे, फिक्स नंबर या जवळ जाणार. तर अशा नंबरला आपण त्या सिक्वेन्सचा लिमिट ऑफ सिक्वेन्स असे म्हणतो, ठीक आहे. आणि जेव्हा त्या सिक्वेन्सचा लिमिट एक्झिस्ट होते तेव्हा त्या सिक्वेन्सला कन्वर्जंट सिक्वेन्स असे म्हणतात. आणि जर त्या सिक्वेन्सला आपण सांगू शकत नाही की ती सिक्वेन्स एखाद्या फिक्स नंबरकडे अप्रोच होत आहे, तर त्यावेळेस त्या सिक्वेन्सला डायव्हर्जंट सिक्वेन्स असे म्हणतात. मीन्स इन अ फर्स्ट एक्झाम्पल वी सी धिस सिक्वेन्स अप्रोच टू फिक्स नंबर 0, मीन्स फिक्स नंबर 0. जसं आपण यांची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे घेऊन जाऊ तसं हा सिक्वेन्स 0ला अप्रोच होणार, ठीक आहे. तर फर्स्ट सिक्वेन्स ही कन्वर्जंट सिक्वेन्स होणार. आणि सेकंड सिक्वेन्समध्ये आपल्याला असा नंबर मिळत नाही आहे ज्यासाठी आपण म्हणू शकतो का जसं आपण यांची व्हॅल्यू इन्क्रीज करू म्हणजे इन्फिनिटीकडे घेऊन जाऊ तसा आपल्याला एक इथे फिक्स नंबर मिळणार नाही. त्यासाठी आपण म्हणू शकतो का ती सिक्वेन्स त्या फिक्स नंबरकडे जात आहे. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला लिमिट मिळत नाही त्या सिक्वेन्सची, तर तो सिक्वेन्स होणार डायव्हर्जंट सिक्वेन्स. पहिल्या सिक्वेन्सला आपल्याला लिमिट मिळालं आहे तर त्या सिक्वेन्सला आपण कन्वर्जंट सिक्वेन्स असे म्हणू, ठीक आहे. जर आपल्याला मॅथमॅटिकली जर लिमिट डिफाईन करायचं झालं तर पहा का एक्सन आपल्याकडे अशी एक सिक्वेन्स आहे, त्याचे एलिमेंट्स आहेत x1 x2 x3 डॅश डॅश डॅश, ठीक आहे. आणि ही सिक्वेन्स एक्स ह्या फिक्स नंबरला अप्रोच करत आहे, मीन्स एक्स हा त्या सिक्वेन्सचा लिमिट आहे. मीन्स जसं जसं आपण यांची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे घेऊन जाऊ तसं तो सिक्वेन्स एक्स ह्या नंबरच्या जवळ जाणार, ठीक आहे. तर आपण पाहू, ठीक आहे, ही रिअल लाईन झाली, हा झाला आपला एक्स, ठीक आहे. जर आपण म्हणू की असे म्हणू की जर एक्सच्या किती जवळ जात आहे, मीन्स दी सिक्वेन्स एक्सच्या किती जवळ जात आहे, तर तिथे आपण एक नेबरहूड डिफाईन करू, ठीक आहे. नेबरहूड डिफाईन करू तर देन आफ्टर सम व्हॅल्यू ऑफ एन, मीन्स एनच्या काही व्हॅल्यू नंतर, मीन्स जर आपण एन इक्वल टू 10 घेतला, ठीक आहे, तर N11 आपण सांगू शकतो का N11 त्या नेबरहूडच्या अंदर येणार, मीन्स त्याच्या अंदर येणार, ठीक आहे. जर आपण पुन्हा जवळ घेतलं, ठीक आहे, मीन्स N100 किंवा N1000 घेतलं, ठीक आहे, N100 घेतो, तर आपण सांगू शकतो की ती सिक्वेन्स त्याच्या आतमध्ये येणार, ठीक आहे. तर आपण असे म्हणू की प्रत्येक इप्सिलॉनसाठी आपल्याला असा एक फिक्स किंवा नॅचरल नंबर मिळत आहे, ठीक आहे, असा एक नॅचरल नंबर मिळत आहे. त्यासाठी आपण म्हणू शकतो का त्यानंतरचे सर्व टर्म इथे येणार, ठीक आहे, या क्लोज सेटमध्ये येणार, ठीक आहे. तर आपण प्रॉपर डेफिनेशन पाहू की व्हॉट इज मीन बाय द लिमिट ऑफ द सिक्वेन्स, ठीक आहे. तर लिमिट ऑफ द सिक्वेन्स आपण डिफाईन करू. अ रिअल नंबर एक्स, ठीक आहे, इज सेड टू बी अ लिमिट ऑफ द रिअल नंबर Sn इफ फॉर एव्हरी एक्सेलॉन पॉझिटिव्ह, म्हणजे प्रत्येक एक्सेलॉन पॉझिटिव्हसाठी आपल्याला असा एक पॉझिटिव्ह नंबर मिळणार m जो डिपेंड असणार एप्सिलॉनच्या व्हॅल्यूवर, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो का फॉर एव्हरी n ग्रेटर दॅन m वी हॅव mod of Sn minus x less than epsilon, means difference between the sequence and their limit is always less than their epsilon value, ठीक आहे. जर आपण म्हटलं होतं की जर सिक्वेन्समध्ये लिमिट एक्झिस्ट होत असेल तर तो सिक्वेन्स काय होणार, कन्वर्जंट सिक्वेन्स होणार, ठीक आहे. जर सिक्वेन्स एक्झिस्ट नसेल होत तर तो डायव्हर्जंट सिक्वेन्स होणार. तर ही तर झाली लिमिटची डेफिनेशन, ठीक आहे, ही झाली लिमिटची डेफिनेशन. द रिअल नंबर एक्स इज सेड टू बी अ लिमिट ऑफ द रिअल सिक्वेन्स, ठीक आहे. लिमिट एखाद्या रिअल सिक्वेन्सचा लिमिट आपण केव्हा म्हणतो, जेव्हा प्रत्येक एक्सेलॉन पॉझिटिव्हसाठी, म्हणजे एप्सिलॉन 0पेक्षा मोठा आहे त्याच्यासाठी आपल्याला एक असा पॉझिटिव्ह नंबर मिळतो, तो
तो डिपेंड असतो इप्सिलॉनवर. त्यासाठी आपण म्हणू शकतो का डिफरन्स बिटवीन मॉड ऑफ डिफरन्स बिटवीन दिस सिक्वेन्स अँड लिमिट इज ऑलवेज लेस दॅन इप्सिलॉन. ठीक आहे. तर ही तर झाली लिमिट ऑफ द सिक्वेन्सची डेफिनेशन.